80 फूटवरून उडी मारली आणि हालत खराब झाली। नमस्कार मंडळी, मी विक्की मस्के। आजचा दिवस एकदम भन्नाट जाणार होता, कारण आमचा प्लॅन होता काळमांडवी वॉटरफॉलला जाण्याचा। सकाळी तब्बल 4 वाजता उठलो, डोळे उघडत नव्हते, पण ट्रिपची एक्साइटमेंट भारी होती। आमच्याकडे होत्या 2 बाईक आणि 2 स्कूटी आणि 8 दोस्त, म्हणजे पूर्ण टोळी रेडी होती। चांगल्या कामाची सुरुवात म्हणून आधी नारळ फोडलं, मग पेट्रोल भरलं आणि सुरू झाली आमची राईड। रस्त्यात नालासोपाऱ्यातून एक मित्र पिकअप केला आणि नाश्त्याच्या नावाखाली चिप्स, वेफर्स आणि बनपावाचा फारसा पाडला। पालघरजवळ एका हॉटेलवर थांबलो आणि गरमागरम कांदा भजी आणि चहा मारला। भाई, त्या कांदा भजीची टेस्ट अजूनही तोंडातच आहे। त्यानंतर जव्हारच्या दिशेने निघालो आणि शेवटी पोहोचलो काळमांडवी वॉटरफॉलला। पहिल्यांदा धबधबा पाहिला आणि मी फक्त एकच म्हणालो, भाई हे तर रिअलमध्ये दिसतं त्यापेक्षा 100 पटीने भारी आहे। लोक 25 फूट आणि 80 फूटवरून उड्या मारत होते। मी आधी विचार केला आपण पण बघूया, पण मित्रांनी मोटिवेशन दिलं। लाईव्ह जॅकेट घातलं, पाण्यात उतरलो आणि दिवसभराचं ऊन एका सेकंदात गायब केलं। आधी 25 फूटहून 2-4 उड्या मारल्या आणि थेट 80 फूटवरून पहिल्यांदा उडीनंतर वाटलं बस आता पुरे, पण दुसरी उडी पण मारलीच। आता मोटिवेशनची गोष्ट अशी की भीती सगळ्यांनाच वाटते, पण भीती असूनही जे पुढे जातात ना त्यांनाच खरी मजा मिळते। उड्या मारून झाल्यावर 15-20 मिनिटाचा डोंगर चढलो आणि कार्डिओ इतका झाला की जिमची आठवणच आली नाही। मग थंडगार पाणी पिऊन रिलॅक्स झालो आणि थेट घराकडे निघालो। तुम्ही इकडे येऊन 80 फूटवरून उडी माराल की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ह्या मिनी ब्लॉगचा फुल ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल ना, याची लिंक माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये आहे। तर तो व्हिडिओ आवडला असेल ना तुम्हाला, तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये।